नमस्कार, मी शैलेश रमेश आपसिंगेकर आज आपणास किवी फळाचे फायदे, किवीचे बेनिफिट्स याची माहिती सांगणार आहे। माझे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। 1. किवी फळामध्ये व्हिटॅमिन सी, कॉपर, व्हिटॅमिन के, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई आणि फोलेट यांसारखी पोषक तत्वे असतात। किवी फळ खाण्याचे अनेक फायदे आहेत। किवी फळाचे फायदे। 1. किवीमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते। 2. किवीमध्ये असलेले फायबर एलडीएल किंवा वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयरोगाच्या जोखीम घटकांना कमी करते। 3. किवीमध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते। 4. किवीमध्ये असलेले प्रीबायोटिक्स पोट स्वच्छ ठेवण्यासाठी चांगले बॅक्टेरिया तयार करतात। 5. किवीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी क्रियाकलापामुळे जळजळाशी लढण्यास मदत होते। 6. किवीमध्ये असलेल्या पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहते। 7. किवीमध्ये असलेल्या फायबरमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते। किवी फळ कधी खावे? किवी हे फळ दिवसाच्या कोणत्याही वेळी खाऊ शकतो। दररोज किवी खाल्ल्याने तुमच्या शरीराचे काय होते? निरोगी रक्तदाब राखण्यास मदत करून आणि व्हिटॅमिन सी वाढवून किवी फळ स्ट्रोक आणि हृदयरोगाचा धोका कमी करू शकते। याशिवाय किवीमध्ये आहारातील फायबरचे प्रमाण जास्त असते। फायबर एलडीएल किंवा वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयरोगाच्या जोखीम घटकांना कमी करू शकते। किवी फळ तापासाठी चांगले आहे का? रोगप्रतिकार शक्ती वाढते। किवीमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते, जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते। शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत करते। हायड्रेशन उच्च पाण्याचे प्रमाण असल्याने किवी फळ शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते, जे डेंग्यू दरम्यान आवश्यक आहे। विशेषतः जर ताप किंवा उलट्या होत असतील तर किवी हे फळ खाल्ल्यामुळे ताप व उलटीचे प्रमाण कमी होते। इतर अनेक महत्त्वाच्या पोषक तत्वांचा अंश कमी असतो। त्याचे प्रभावी पोषण प्रोफाइल आरोग्याच्या अनेक मार्गांना समर्थन देते, ज्यामध्ये पचन, वजन व्यवस्थापन आणि रक्तातील साखर नियंत्रण यांचा समावेश आहे। ते हृदय आणि डोळ्यांचे आरोग्य आणि निरोगी रोगप्रतिकारक शक्ती देखील समर्थन करतात। किवी फळ दिवसातून किती खावे? सुरुवातीच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की 4 आठवडे दररोज 2 ते 3 किवी फळे खाल्ल्याने आतड्यांच्या हालचालींची संख्या वाढते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या IBS असलेल्या लोकांमध्ये वेदना आणि बद्धकोष्ठतेची इतर लक्षणे कमी होतात। अपचन इतर आजार कमी होतात।